दादा कोंडके हा मराठी सिनेसृष्टीतला एक अवलिया। दादा कोंडकेंनी आपलं अवघं आयुष्य फिल्म इंडस्ट्रीसाठी वेचलं। दादांचा हा जीवन प्रवास अनिता पाध्ये यांनी एकटा जीव या पुस्तकातून मांडलाय। नुकतंच एकटा जीवच्या 7व्या आवृत्तीचं प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सुदेश भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलं। दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेमा सृष्टीतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व। दादा कोंडकेंचा जीवन प्रवास देखील असाच नाट्यमय घडलाय। त्यांच्या आयुष्याची हीच कहाणी एकटा जीव या पुस्तकात कैद केली ती अनिता पाध्ये यांनी। नुकतंच एकटा जीवच्या 7व्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं आणि तेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सुदेश भोसले यांच्या उपस्थितीत। दादा कोंडके यांच्या आठवणी सांगताना अनिता पाध्ये मात्र भावुक झाल्या। मला खूप आनंद होतोय की आज एकटा जीवची 7वी आवृत्ती येते आणि मराठीमध्ये हे खरं म्हणजे खूप हल्ली असं म्हणतात की मराठीमध्ये पुस्तकं चालत नाहीत किंवा इथे आपल्याकडे चालली वाचन कमी झालं आहे किंवा काही, आणि अशा स्थितीमध्ये 7वी आवृत्ती 10 वर्षामध्ये येणं नक्कीच मला आनंदाची गोष्ट वाटते। एक तर दादांच्या संपूर्ण मी जे दादा बोलले होते ते संपूर्ण 80 कॅसेट्स माझ्याकडे आहेत, ते मी संपूर्ण रेकॉर्ड केले होते दादांसाठी, पुस्तकासाठी जे दादांचं मी घेतलं होते आणि त्याच्यानंतर त्या ऐकणं आणि त्याच्यातनं मग दादांच्या भाषेमध्ये शैलीमध्ये ते उतरवणं कागदावरती ही खूप मोठी म्हणजे एक चॅलेंज होतं माझ्यासाठी। आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना वाचकांना पुस्तक आवडते तर नक्कीच त्याच्यामध्ये मी थोडीफार सक्सेस झालेली आहे। राज ठाकरेंनी दादा कोंडकेच्या आठवणी अशा शब्दात व्यक्त केल्या। आजचा हा दिवस या दादांच्या 7व्या आवृत्तीचं प्रकाशन माझ्या हस्ते होते हे मी स्वतःला भाग्यवान समजतो। असं बोलून भाषणाची सुरुवात करायची असते म्हणून मी हे बोललो नसून मला खरंच हे पुस्तक खूप आवडतं। इतक्या वर्षांचे असणारे ऋणानुबंध सुदेश भोसले यांनी ठॅन्टेडन टीम सोबत शेअर केले। आज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण दादांना नुसतं एक कलाकार म्हणून आम्ही ओळखत नव्हतो, आमचे फॅमिली मेंबर होते। माझ्या वडिलांबरोबर फार चांगले संबंध होते त्यांचे आणि आमच्या जसं मी आता सांगितलं की आमच्या घरगुती कार्यक्रमांना पण ते हजर राहायचे। मला मुलगी झाली तेव्हा पण ते पुण्यात भेटायला आले होते आम्हाला उषाजींबरोबर, आणि जसं शिरोड्याला ते कामाक्षी देवळात जायचे ते आमच्या घरीच थांबायचे आणि त्यामुळे एक काय म्हणतात एक ऋणानुबंध झालं आणि योगायोगाने मी त्यांचा आवाज काढायला लागलो। म्हणजे मी म्हणतो ना मी माझी जी पॉप्युलॅरिटी असेल त्याच्यात बराच भाग दादांच्या आवाजाचा आहे महाराष्ट्रात। एकटा जीव सदाशिव तुम्ही सगळ्यांना हसवलंय दादा, पण दादा तुम्ही कुठे गेलात, आम्हाला तुमची फार आठवण येते। तुमच्यासारखा दुसरा कोणी कलाकार होणार नाही, असेच आम्हाला हसवत राहा तुमच्या चित्रपटांचं दादा। त्या मायला बघा लोक हसतात तुमच्यासाठी। दादा कोंडकेंच्या या जीवन प्रवासाबद्दल बोलावं तेवढं थोडंच। एकटा जीव मधून उलगडलेलं त्यांचं आयुष्य त्यांच्या रसिकांपर्यंत असंच पोहोचावं ही शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा। ठॅन्टेडनमध्ये आज इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत रहा स्टार माझा।